नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण योग कसा शिवायचा ते बघणार आहोत। मला माहिती आहे मी ह्याचा व्हिडिओ अगोदरसुद्धा चॅनलवरती टाकलेला आहे, पण ज्या माझ्या नवीन सबस्क्रायबर आहे तर त्यांच्यासाठी मी हा नवीन व्हिडिओ टाकत आहे। तर इथे जो मला आहे हा योग जो आहे तो थोडासा कमी पडलेला आहे, कारण की गाऊनची जी उंची आहे ती जास्त आहे, त्याच्यामुळे मी वरच्या साईडला जे 1 इंच सोडते ते सोडलं नव्हतं। आता ते 1 इंचाचा जो गॅप आहे तो कव्हर करण्यासाठी मी इथे वरच्या साईडला 1 इंचाचा जॉईंट देणार आहे। तर तुम्ही सुद्धा लक्षपूर्वक बघा, तुम्हाला सुद्धा ह्या टिपचा खूप फायदा होईल। ज्यावेळेस आपल्याकडे उंची जास्त होते त्यावेळेस आपण अशा प्रकारे गाऊन शिवू शकतो। वरचा जो 1 इंचाचा भाग आहे तो आपण न घेता योगला आपण 1 इंचाची पट्टी जॉईंट करू शकतो आणि ती आपल्याला अजिबात दिसतही नाही। तर मी इथे पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, मध्ये मी कट मारून घेतला नव्हता योगला, आणि मी ह्याचा गळा वगैरे सुद्धा काही एक कट केलेला नाही आहे, तो आपण नंतर कट करणार आहोत। तर सगळ्यात पहिलं सरळ भागावरती सरळ भाग ठेवायचा पट्टीचा आणि योगचा, आणि आता आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। तर आपण हे शिवून घेऊया। शिवून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती एक दाब शिलाईसुद्धा टाकायची आहे, जेणेकरून ते फिक्स होईल। आणि अजिबात काळजी करू नका, अजिबात दिसण्यात येत नाही हा जॉईंट। तुम्ही पूर्ण गाऊन शिवून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेनच, पूर्ण योग शिवून झाल्याच्या नंतर अजिबात जॉईंट दिसत नाही। तर मला जेव्हा गाऊनची उंची वाढवायची असते त्यावेळेस मी ही टीप नक्की वापरते, तर तुम्ही सुद्धा हे करून बघा। गाऊनची उंची, आता ह्या गाऊनची उंची 56 आहे, त्याच्यामुळे मी ही ट्रिक वापरलेली आहे। तर इथे मला तयार उंची जी आहे योगची ती 12 इंच हवी होती, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी इथे 13 इंचवरती मार्क केलेला आहे आणि तिथे एक सरळ रेष आखून घेतलेली आहे। 56 इंचाची गाऊन आहे, त्याच्यामुळे 12 इंचाचा योग आहे। तर गळा रुंदी इथे 2 इंच घेतले, गळा 5.5 इंचाचा आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन 6 इंचावरती मार्क केलेला आहे। त्याच्यानंतर इथे आतमध्ये मी 1.25 इंच घेतलेले आहे खालच्या साईडने गळा रुंदी, आणि हा आता गळा आपण कट करून घेऊया। आता गळा कट केल्याच्या नंतर आपल्याला ह्याला अस्तर लावून घ्यायचा आहे। तर अस्तराचा भाग सुद्धा मी इथे कट करून घेतलाय। तर सरळ बाजू अस्तरावरती ठेवायची, सरळ बाजू, आणि आपल्याला इथे शिलाई गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे। 1 दाबाची शिलाई घ्यायची आहे आपल्याला। फूटचा जो पाय असतो तेवढाच आपल्याला इथे शिलाई मार्जिन ठेवायची आहे, आणि आता उरलेला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर आता तुम्हाला इथे शिलाई दिसत नाही आहे मी किती घेतली आहे ती, त्याच्यामुळे मी इथे खडूने मार्क करून दाखवते। तर तेवढी शिलाई तुम्हाला सुद्धा घ्यायची आहे, कोना कट करून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे गळा। तुम्हाला जर ह्या पद्धतीने गळ्याला फिनिशिंग करायचं नसेल तर तुम्ही वेगळी गळपट्टी काढून गळ्याला फिनिशिंग केलं तरी सुद्धा चालेल, पण ही ट्रिक जी आहे ती मला सोपी वाटते, त्याच्यामुळे मी ह्या प्रकारेच गळ्याला फिनिशिंग देते। आणि त्याच्यानंतर आपल्याला उरलेला जो कपडा आहे तो सुद्धा अस्तराला जॉईंट करून घ्यायचा आहे, जसा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे। जॉईंट करून झाल्याच्या नंतर उरलेला जो अस्तराचा भाग असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि आता अशाच प्रकारे आपल्याला दुसरा सुद्धा जो भाग आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। दोन्ही भाग तयार करून झाल्याच्या नंतर आता तुम्हाला ज्या आकारात इथे लेस लावायची आहे तो आकार इथे आखून घ्यायचा आहे। मला गोल आकारात लावायची आहे, त्याच्यामुळे मी गोल आकारात म्हणजे मार्क केलेला आहे। तुम्ही चौकोनी पंचकोनी कुठलाही प्रकार केलात तरी चालेल। तो दुसऱ्या साईडला थपथपवून घ्यायचा, मार्क आहे ते उठवून घ्यायचं। आता इथे तुम्हाला कळावं म्हणून मी इथे परत एकदा मार्क करत आहे, नाहीतर मार्क नाही केलं तरी चालतं, ते फुसट फुसट असतं, ते आपल्याला थोडंफार दिसतं। आणि आता काय करायचं आहे, आपल्याला लेस लावून घ्यायची आहे, पण लेस लावायच्या अगोदर आपल्याला आपला धागा जो आहे तो चेंज करायचा आहे, कारण की लेस जी आहे ते आपण व्हाईट कलरची लावणार आहोत, त्याच्यामुळे जो आपला रीळ आहे मशीनचा तो सुद्धा आपल्याला व्हाईट कलरचाच घ्यायचा आहे। तुम्हाला जर वेगळ्या कलरफुल लेस लावायची असेल तर तुम्ही ती सुद्धा लावू शकता, पण व्हाईट जरा जास्त चांगली वाटते, त्याच्यामुळे मी व्हाईट लावते। तर इथे दोन्ही साईडला लेस आपल्याला लावून घ्यायची आहे। आता दोन्ही साईडला लेस लावून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यावरती परत एकदा
दाब टीपसुद्धा टाकून घ्यायची आहे, त्याच्यामुळे आपली जी लेस आहे ती फिक्स बसते. आता मध्ये आपण कट देऊन घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे काज बटन पट्टी लावून घ्यायची आहे. आता काज बटन पट्टी आपण कुठून काढतो हे मी पूर्ण सगळं तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर इथे काज बटन पट्टी जी आहे ती मी शक्यतो किनारीच्या बाजूने काढते आणि ती लावायच्या अगोदर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपला व्हाईट कलरचा जो रीळ आहे तो आपल्याला पुन्हा चेंज करायचा आहे आणि आपला जो रीळ आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर इथे किनारीच्या बाजूने मी काज बटन पट्टी काढते, त्याच्यामुळे मी इथे आतमध्ये फोल्ड करत नाही, डायरेक्ट लावते. तर त्या पद्धतीनेच इथे मी लावलेली आहे ही काज बटन पट्टी. दोन्ही साईडला आपण काज बटन पट्टी लावून घेऊया. या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने काज बटन पट्टी लावून घ्यायची आहे आणि काज बटन पट्टी शक्यतो 1 इंचाची होईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं, कारण की आपला दोन्ही साईडला अर्धा इंच शिलाई जाते. त्याच्यामुळे काज बटन पट्टी 1 इंचाची असेल तरच छान वाटतं ते. तर इथे 1 इंचाची काज बटन पट्टी दोन्ही साईडची तयार केलेली आहे मी आणि आता एकावरती एक ठेवून आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे. पण त्याच्या अगोदर इथे मध्ये मी एक बॉल पिन लावून घेते. बॉल पिन लावून घेतल्याच्या नंतर खालच्या साईडने आपल्याला शिलाई मारून ते पॅक करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला मी आता सांगितलंच आहे की मी क्रॉसपट्ट्या काढून ठेवते, कशा काढायच्या त्यासुद्धा दाखवलेल्या आहेत. तर मी प्रत्येक वेळेला जेव्हा क्रॉसपट्टी लावायला घेते तेव्हा त्या क्रॉसपट्टीला दुसरी एक पट्टी जॉईंट करून घेते, जेणेकरून ती मग संपत नाही आणि बरं पडतं ते मला. तर इथे मी क्रॉसपट्टी जॉईंट करून घेतलेली आहे आणि आता ती आपल्याला पूर्ण योगला लावून घ्यायची आहे. योगला जेव्हा आपण क्रॉसपट्टी लावत असतो तेव्हा ती जराही खेचायची नाही आहे, हलक्या हाताने ती लावायची आहे. तरच आपला जो पायपिंग आहे ती खूप छान येते आणि भरगच्च येते. तर इथे मी पूर्ण गळ्याला क्रॉसपट्टी लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पलटवून घ्यायचं आहे. मी साईडच्या पाठीमागच्या साईडला फोल्ड करून ह्याच्यावरती एक शिलाई टाकते. तर ती शिलाई टाकताना आपल्याला ती क्रॉसपट्टी जी आहे ती साईडच्या बाजूला आपल्याला खेचायची असते आणि मग लावायची असते, कारण की आतल्या साईडला आपल्याला तिला झोळ पडून द्यायचा नसतो. जर ती लूज पडली तर मग आपली गोट जी आहे, पायपिंग जी आहे ती व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे ती बाहेरच्या साईडला खेचायची आणि मग ती लावायची. तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीने पायपिंग करता येत असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकता. मला ही पद्धत सोपी वाटते आणि माझी पहिल्यापासूनची हीच पद्धत आहे, त्याच्यामुळे मी ह्याच पद्धतीने लावते. तुम्ही जर डायरेक्ट लावत असाल तर तुम्ही त्या पद्धतीनेही लावू शकता. तर आता आपल्याला जेवढी पायपिंग हवे जाड बारीक त्या पद्धतीने आता इथे मी पायपिंग करून घेत आहे. तुम्हाला जशी व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारेच. जर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि हाईपसुद्धा करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आता हा योग गाऊनला जोडायचा कसा, गाऊन पूर्ण शिवायची कशी, तर हा सुद्धा व्हिडिओ मी नक्की पुन्हा एकदा घेऊन येईन. आणि जर तुम्हाला आता लगेच हवा असेल, बघायचा असेल तर चॅनलवरती तो अवेलेबल आहे, तुम्ही तिथे जाऊन तो बघू शकता. तर इथे आपली पायपिंग मारून पूर्ण होत आलेली आहे. अगदी सावकाश वेळ देऊन हे काम करायचं आहे, तरच ते फिनिशिंगमध्ये येतं. आणि हा तयार झालेला आहे आपला योग. कसा वाटतोय ते नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा शिवून बघा ह्याच पद्धतीने. खूप छान बसते ही गाऊन. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.